रसिक श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीचे हे अकोला केंद्र आहे. सायंकाळची 7:30 होत आहेत. FM 102.4 मेगाहर्ट्झवरून प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी या कार्यक्रमामध्ये सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी संपदा ढोके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमामध्ये आज आपण माती परीक्षण याविषयी जाणून घेऊया कृषीवाणीमध्ये. त्याचसह आज आपण जाणून घेऊया आजचे बाजारभाव, हवामान वृत्त आणि त्याचसह प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आजच्या कार्यक्रमात आपला विषय आहे कृषी क्षेत्रामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा उपयोग. आणि याविषयी मार्गदर्शन करण्याकरिता आपल्यासह तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा ऐकत रहा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ऐकूया कृषीवाणी. सादर करते सूरज गोळे आणि वाचक स्वर संपदा ढोके. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया माती परीक्षण याविषयीची माहिती, जी आपल्याला प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधू भगिनींनो, पेरणीपूर्वी जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेऊन पिकांच्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याकरिता माती परीक्षण करून त्यानुसार खतांचा वापर करणे आवश्यक आहे. समस्यायुक्त जमिनींचे योग्य निदान करण्यासाठी माती परीक्षण करण्याची गरज असते. त्याचप्रमाणे कोणत्याही फळझाडाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची त्या फळझाडासाठीची योग्यता तपासून पाहणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. म्हणून माती परीक्षण करणे आवश्यक ठरते. आता जाणून घेऊया परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याची पद्धत. शेताची प्रथम पाहणी करून जमिनीच्या प्रकारानुसार, उदाहरणार्थ जमिनीचा रंग, खोली, उतार आणि उत्पादकतेनुसार विभाग करून प्रत्येक विभागातून एक प्रातिनिधिक नमुना परीक्षणासाठी घ्यावा. नमुना घ्यावयाच्या जागेवरील काडीकचरा बाजूला करून 15 ते 20 सेंटीमीटर खोलीपर्यंत व्ही आकाराचा खड्डा करावा. खड्ड्याच्या पृष्ठभागापासून तळापर्यंतची माती गोळा करावी. अशा रीतीने आवश्यकतेनुसार 5 ते 10 ठिकाणची माती एकत्र करावी आणि त्यामधून अर्धा किलो प्रातिनिधिक नमुना परीक्षणासाठी घ्यावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी नमुना घ्यावयाचा असल्यास खड्ड्याच्या 1 इंच जाडीच्या कडा लाकडी कामचीने प्रथम खरडून काढावी आणि जमा झालेली माती काढून टाकावी. पुन्हा 1 इंच जाडीचा मातीचा थर लाकडी कामचीने काढून तो परीक्षणासाठी एकत्र करावा. नमुन्यामधील काडी कचरा, पाने, मुळे इत्यादी काढून माती कागदावर पसरवून सावलीत वाळवावी आणि नंतर स्वच्छ धुतलेल्या कापडी पिशवीत किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत माती भरून आवश्यक माहितीसह प्रयोगशाळेत पाठवावी. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये ऐकलीत माती परीक्षण याविषयीची माहिती, जी आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण ऐकलीत कृषीवाणी. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादर करते सूरज गोळे यांच्यासह. किसानवाणी 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 किसानवाणी. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब
देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है। और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था। पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं। सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं। खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं। सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं। हाँ। ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा। माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती। किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी। शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा फोन इन कार्यक्रम। आजचा आपला विषय आहे कृषी क्षेत्रामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा उपयोग आणि आपल्या प्रश्नांना उत्तरे देण्याकरिता आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला। शेतकरी बंधू भगिनींनो, शेती करत असताना आपल्याला ऊर्जेचा वापर हा अटळ आहे, कारण सिंचन असेल, शेती उपकरणांचा वापर असेल, यासाठी आपल्याला ऊर्जेची आवश्यकता भासते। परंतु या वापरामुळे आपल्याला खर्चसुद्धा तेवढाच लागतो। आता हा खर्च कमी करणे शक्य आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या कार्यक्षम वापरामुळे। आता कृषी क्षेत्रामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा कार्यक्षम वापर म्हणजे नक्की आहे काय, किंवा मग ते स्रोत कुठले, याबद्दल आपल्या मनात काही प्रश्न असतील आणि याच प्रश्नांचे समाधान करण्याकरिता आज आपल्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाकरिता आकाशवाणी अकोला येथे आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला। नमस्कार सर। नमस्कार। आकाशवाणी अकोला येथे आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर। धन्यवाद। तर सर, आजचा आपला जो विषय आहे की कृषी क्षेत्रामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा कार्यक्षम वापर, तर यासंबंधी आपल्या शेतकरी बंधू भगिनींच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांसह ते आपल्याला संपर्क साधतीलच, तोवर आपण आपल्या चर्चेला सुरुवात करू शकतो। चालेल। तर सर, आजचा आपला जो विषयच आहे मुळात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा कृषी क्षेत्रामध्ये वापर। तर शेतीमध्ये कोणते अपारंपरिक ऊर्जा स्रोत आपण वापरू शकतो आणि ते शेतकऱ्यांना फायदेशीर कसे ठरू शकतात? आता सर्वप्रथम ऊर्जा जी आहे तर याबद्दल मी सांगतो की आपण तर आतापर्यंत जी शेतीमध्ये वापरणारी जी ऊर्जा आहे ती पारंपरिक ऊर्जा स्रोत आपण वापरत आहे। आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेतामध्ये ट्रॅक्टर वापरायचे आहे। सुरुवातीला शेतकरी म्हणजे जनावर वापरायचे, त्यानंतर मॅनपॉवर जी आहे, स्वतःची ऊर्जा, ह्युमन पॉवर त्याला आपण म्हणतो। आणि आपली बरीचशी जी काही शेती आहे, शेतीची कामं हे जनावरांच्याद्वारे आपण पूर्ण करायचो सुरुवातीला। अजूनही काही भागामध्ये ज्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये जनावर उपलब्ध आहे तर त्या ठिकाणी ते जनावर वापरतात, परंतु याच्यामध्ये खर्च जो आहे खर्च हा जास्त लागतो आणि जी कामं आपल्याला वेळेवर करायची आहे वेळेवर ती कामं होत नाही, याला वेळ भरपूर लागतो। त्याच्यामुळे आपण यांत्रिकीकरणाकडे वळलेलो आहे। आपण सर, आपल्याला एक संपर्क होतोय, तर तो आपण घेऊया। हॅलो हॅलो, आकाशवाणी अकोला येथे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमासाठी संपर्क झालाय आपला। हो मॅडम। मॅम, मी सागर पाटील बोलतो। अच्छा, आणि कुठून बोलत आहात आपण? येवत्यावरनं। अच्छा, तर दादा, आज आपला जो प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे तो कृषी क्षेत्रामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा कार्यक्षम वापर असा आहे। आणि आपला या संबंधी जर काही प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचे समाधान करण्याकरिता डॉक्टर सुरेंद्र काळबांडे सर आपल्यासोबत आहेत, तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता। हां सर, नमस्कार सर। हां, नमस्कार। हां सर, माझा प्रश्न असा आहे की आम्हाला काय इकडे म्हणजे हे जे जंगली प्राणी आहे त्याकरिता भरपूर म्हणजे ते पिकाचं नुकसान करत आहे, तर त्याच्याकरिता काही असं आपलं सौर तंत्रज्ञान आहे का सर? हां, तर तुम्ही अकोला जिल्ह्यातलेच रहिवासी आहे तर आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे एक अवश्य भेट द्या आणि तिथे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभाग आहे। आम्ही 2 वर्षाअगोदरच याकरिता एक यंत्र विकसित केलेलं आहे।
म्हणजे शेतकऱ्यांना जंगली जनावरांपासून जो त्रास होतो, जसे रबीमध्ये काही शेतकरी चना लावतात, म्हणजे आपला हरभरा म्हणतो आपण, नंतर काही रबीचे पिकं जे आहे, तर रबीमध्ये हा धोका जास्त राहतो. आणि यावेळी शेतकरी काय करतात की रात्री जाऊन एक माणूस पहारा देतो आणि हातामध्ये टॉर्च घेऊन तो फिरवतो शेतामध्ये. तर आपण हेच साधं जे प्रिन्सिपल आहे, की कारण कसं हा जो लाईट आहे, लाईटमुळे हे लाईट जेव्हा आपण हा शेतकरी फिरवतो तर हे जे रानटी किंवा जंगली प्राणी जे आहे त्यांच्या डोळ्यात जर हा लाईट पडला की तो थोडा घाबरून जातो आणि पळून जातात, दूर पळून जातात, म्हणजे जवळ येत नाही. तर ह्याच तंत्राचा आपण उपयोग करून एक सौर विकसित यंत्र तयार केला आहे की प्राणी प्रतिबंधक यंत्र. आणि त्याच्यामध्ये हा असा फिरणारा लाईट की जो सोलर एनर्जीद्वारे आपण जी बॅटरी चार्ज करतो त्याच्यावर तो फिरतो. आणि त्याच वेळेस त्या यंत्राला आपण एक स्पीकर दिलेला आहे, त्यातून वेगवेगळे तो आवाज काढतो. त्याला आपण ॲनिमल डिटरंट म्हणतो. आणि हा जो लाईट आहे हा काही ठराविक 5 सेकंद फिरतो, नंतर पुन्हा तो 5 मिनटं थांबतो, त्याच वेळेस तो आवाजही निघतो. म्हणजे कालांतराने म्हणजे मधामधात थोडासा गॅप देऊन आपण असं हे यंत्र विकसित केलेलं आहे. आणि याची किंमत 5,500 ते 6,000 रुपये आहे. आणि आमचा एका इंडस्ट्रीसोबत याचा MOU देखील झालेला आहे. तर आपण हे अकोल्यात मिळेल का सर? अकोल्यातही त्याचे काही डीलर आहे, तर त्यांचा फोन नंबर आपल्याला मिळून जाईल तिथे जर आपण भेट दिली तर. तर हे यंत्र असं उपयुक्त आहे आणि मार्केटमध्ये आलेलं आहे. आणि आमच्या जॉईंट ॲग्रोस्कोमध्ये जी 4ही कृषी विद्यापीठाचे जॉईंट ॲग्रोस्को होते, संयुक्त कृषी संशोधन समितीची बैठक, त्याच्यामध्ये हे रिलीज झालेलं आहे. आणि हे असं उपयुक्त यंत्र आहे आणि बरेचसे शेतकरी याचा वापर करत आहे. ठीक आहे ना सर, चालते ना, आम्ही भेट देऊ सर. हां, या तुम्ही जरूर या आणि तुम्हाला त्याची आम्ही माहिती देऊ. धन्यवाद दादा. तर प्राणी प्रतिबंधक यंत्र याबद्दल आपल्या शेतकरी बंधूंचा जो काही प्रश्न होता त्याचे समाधान झालेच आहे या ठिकाणी. आपल्याला आणखी एक संपर्क होतोय, तो घेऊयात सर. हॅलो. हॅलो, आकाशवाणी अकोला मॅडम. आकाशवाणी अकोला. आणि प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये आपला संपर्क झालेला आहे. काय नाव आपलं? पार्टीवरून शरद तायडे बोलतो मॅडम. अच्छा. आणि कृषी क्षेत्रामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा कार्यक्षम वापर असा आपला विषय आहे. आणि यासंबंधी आपला काय प्रश्न असेल तर डॉक्टर सुरेंद्र काळबांडे सर आपल्यासोबत आहेत, तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार. हां सर, मला आपल्याकडे 15-20 दुधाळ जनावर आहेत. हां, तर त्यामुळे ते बायोगॅस बद्दल माहिती लाव. अच्छा, तुमच्याकडे जनावर आहे तर तुम्हाला बायोगॅस प्लांट लावायचा आहे? हां, बायोगॅस प्लांट लावायचा आहे. अच्छा अच्छा. तर बायोगॅस तंत्रज्ञान हे आपण आमच्या विद्यापीठाने देखील विकसित केलेलं आहे. आणि तुमच्याकडे 15 ते 20 जनावरं आहेत. तुम्हाला हा यातून निघणारा गॅस कशासाठी वापरायचा आहे? असं घरगुती कामासाठी वापरायचं. अच्छा, घरगुतीसाठी. तर 15 ते 20 जनावरं म्हणजे तुम्हाला 3 ते 4 घनमीटरचा बायोगॅस प्लांट तुम्ही लावू शकता. आणि त्याचं जे काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे, आमच्या विद्यापीठानं एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे कमी खर्चाचंही आहे. आणि सॉलिड स्टेट फर्मेंटेशन अशी ही की तंत्रज्ञान आहे की याच्यामध्ये जे आपले पारंपरिक बायोगॅस प्लांट होते, जसं आपला जनता बायोगॅस प्लांट आहे, नंतर आपला दुसरे जे बायोगॅस प्लांट आहे दीनबंधू, तर याच्यामध्ये थोडं मॉडिफिकेशन केलं आपण. आणि याच्यामध्ये जे आपले पारंपरिक बायोगॅस प्लांट आहे याच्यामध्ये शेण आणि पाणी याचं 1:1 असं मिश्रण करावं लागते, ते कालवावं लागते आणि त्याचं फिडिंग त्या बायोगॅस प्लांटमध्ये करावं लागते. परंतु हा सुधारित प्रकारचा जो बायोगॅस प्लांट आहे त्याच्यामध्ये जे काही जनावराचं शेण निघते ते ॲज इट इज आपण त्या बायोगॅस प्लांटमध्ये टाकतो. आणि त्याला ते सॉलिड स्टेट फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी आहे असं आपण म्हणतो. आणि याच्यामध्ये 20 ते 30% बायोगॅसचं जनरेशन जास्त होते, जास्त बायोगॅस तयार होतो. आणि त्याच्यापासून मिळणारी जी काही मळी आहे, म्हणजे फर्मेंटेशन झाल्यानंतर जी काही मळी निघते ती अशी घट्ट राहते. आता पारंपरिक बायोगॅस प्लांटमध्ये ती निघणारी मळी याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त राहते. आणि आपण ही जी त्यात बायोगॅस प्लांटमधून निघणारी मळी जी आहे याचं हे उत्कृष्ट खत आहे. आणि याच्यामध्ये NPK याचं प्रमाण जास्त राहते. आणि आपण ते तुम्ही शेतामध्ये डायरेक्ट ते तुम्ही देऊ शकता, म्हणजे वापरू शकता खत म्हणून. आणि अशा प्लॅन्टमधून निघणारं जे काही खत आहे हे सेमी सॉलिड स्टेटमध्ये राहते, जास्त याच्यामध्ये पाणी राहत नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला ते जास्त वाळवावं लागणार नाही आणि तुम्ही ते डायरेक्ट तुम्ही शेतामध्ये वापरू शकता. तर या संदर्भात तुम्हाला अजून जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या कृषी विद्यापीठामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभागात या, तुम्हाला आम्ही माहिती देऊ. आणि तुम्हाला प्रत्यक्ष जर प्लॅन्ट जर पाहायचं असेल बायोगॅस प्लॅन्टचा, तर आमचं विद्यापीठाची जी डेअरी आहे ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट,
तर त्या ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंटमध्ये आपण 50 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्लॅन्ट लावलेला आहे की ज्याच्यामध्ये 1000 ते 1200 किलो दररोज शेण लागते आणि त्याच्यापासून निघणारा जो बायोगॅस आहे त्याचा आपण विद्युत निर्मितीसाठी त्याचा उपयोग करतो. तर तो प्लॅन्ट देखील आपण बघू शकता आणि आपल्याला जर प्लॅन्ट लावायचा असेल तर त्या धर्तीवर आपण तो प्लॅन्ट उभारू शकता. परंतु तुम्हाला 3 ते 4 घनमीटर या क्षमतेचा प्लॅन्ट सफिशियंट आहे. तर ते शेण निघते त्याच्यापासून ते एकदम म्हणजे स्लरी. तुम्ही बायोगॅसमध्ये शेण टाकता, त्या शेणापासून त्याचं डायजेशन झाल्यानंतर जे काही आउटलेट राहते बायोगॅसचं त्याच्यापासून मळी निघते बाहेर. तर ती जी मळी आहे ती तुम्ही शेतामध्ये खत म्हणून तुम्ही तिचा वापर करू शकता. काही शंका असेल तर तुम्ही विचारा. तुमचं समाधान झालं आहे का? झालंय सर समाधान. आशा आहे की आपल्या प्रश्नाचं समाधान झालं असेल दादा. धन्यवाद. धन्यवाद. तर बायोगॅस याबद्दल सर सविस्तर चर्चाच या ठिकाणी झालेली आहे आणि अर्थात त्याचे समाधानसुद्धा शेतकरी बंधूंचे झालेले आहे. सर, यासोबत सिंचन किंवा शेती उपकरणे यासारख्या शेतीच्या आपल्याला आणखी एक संपर्क होतोय, तो आधी घेऊयात सर आपण. हॅलो हॅलो, आकाशवाणी अकोला इथे संपर्क झाला आहे आपला किसानवाणी कार्यक्रमामध्ये. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमासाठी. आपलं नाव सांगाल दादा? माझं नाव संदीप कोगदे, कारंजा रंजनपूर इथून बोलतो. अच्छा, तर आजचा आपला जो प्रश्न तुमचे उत्तर आमचेचा विषय आहे तो आहे कृषी क्षेत्रामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा कार्यक्षम वापर. तर यासंबंधी आपला जो काही प्रश्न असेल तो डॉक्टर सुरेंद्र काळबांडे सर आपल्यासोबत आहेत, तुम्ही त्यांना विचारू शकता. बरं, मला सरांना मॅडम विचारायचं आहे, हे सोलर टनेल ड्रायर बद्दल थोडीशी माहिती मला हवी होती. आपण कुठून बोलता? सर, कारंजा रंजनपूर इथून बोलतो सर. हां, आता सोलर टनेल ड्रायर जे आहे, आता आपल्याला जे काही आपला शेतातला भाजीपाला किंवा फळांचे काप हा वाळवायचा असेल तर याचं जर मॉइश्चर कंटेंट तुम्हाला कमी करायचं असेल तर त्यासाठी आपण सौर शुष्कक म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. तर टनेल, आता हे सौर शुष्कक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, परंतु हे टनेल जे आहे सोलर टनेल ड्रायर, तर याची कॅपॅसिटी थोडी मोठी राहते आणि याच्यामध्ये जो काही शेतमाल जो आहे शेतातून निघणारा किंवा तुमचं धान्य असेल किंवा भाजीपाला असेल, आता हिवाळ्यामध्ये भाजीपाला स्वस्त राहतो, तर अशा वेळेस तर तुम्ही जो हिरवा भाजीपाला आहे, जसं त्याच्यामध्ये पालक आहे, मेथी आहे, सांबार आहे किंवा कढीपत्ता आहे किंवा काही फळांचे काप आहे, जसं आवळा आहे, आवळापासून तुम्हाला आवळा कँडी करायची असेल, तुम्हाला आवळा सुपारी करायची असेल किंवा बाकीची काही औषधी वनस्पती आहे, सुगंधी औषधी वनस्पती जसं सफेद मुसळी आहे, आणि हे जर तुम्हाला व्यवस्थितरित्या वाळवायचं असेल, कारण जर तुम्ही हे बाहेर जर काही असे प्रॉडक्ट जर वाळवले ज्याचा तुम्हाला खाण्यामध्ये उपयोग करायचा असेल तर त्याच्यावर काय धूळ बसते किंवा पक्षी येऊन बसतात आणि त्याची ती विष्ठा त्याच्यामध्ये जाऊ शकते आणि त्याच्यामुळे त्याची जी गुणवत्ता आहे ती कायम राहत नाही. तर तुम्हाला जर त्या पदार्थाची गुणवत्ता कायम ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हे जे काही ड्रायर आहे तुम्ही वापरू शकता. आणि हे सोलर एनर्जी बेस्ड ड्रायर आहे, याच्यामध्ये सूर्यप्रकाशाचा उपयोग करतात. आता सोलर टनेल ड्रायरमध्ये काय होते की जे सूर्यप्रकाश आहे तो आतमध्ये त्या सोलर टनेल ड्रायरमध्ये प्रवेश करतो आणि ग्रीन हाऊस इफेक्टमुळे आतलं तापमान वाढते आणि तुम्ही जे काही त्याच्यामध्ये जे काही खाद्यपदार्थ जे काही तुम्ही ठेवता भाजीपाला वगैरे यातलं जे काही त्याच्यामध्ये आर्द्रता आहे ती आर्द्रता ती बाहेर निघते अधिक उष्णतेमुळे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला वाळवायचं असेल तर तुम्ही हे सोलर टनेल ड्रायर तुम्ही वापरू शकता. याची कॅपॅसिटी 50 किलो 100 किलो किंवा लहान कॅपॅसिटीचे पण आम्ही तयार केलेले आहे आणि असे टनेल ड्रायर आम्ही विद्यापीठामध्ये उभारलेले आहे आणि प्रत्यक्ष काही शेतकऱ्यांच्या शेतावर देखील आपण लावलेलं आहे. तर याचा उपयोग करून तुम्ही तुमचं धान्य किंवा भाजीपाला हे तुम्ही वाळवू शकता आणि याची गुणवत्ता आपली कायम राहते. महत्त्वाचं म्हणजे त्याची गुणवत्ता कायम ठेवणे. तर हे अशा प्रकारचे ड्रायर तुम्ही विद्यापीठात येऊन बघू शकता, तर तुम्ही अवश्य भेट द्या. तर यासाठी अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल आणि तुम्हाला हे स्वतः जर तुम्हाला तुमच्या शेतावर उभारायचे असेल असे ड्रायर तर आम्ही सर्व तांत्रिक मार्गदर्शन आपल्याला करू शकतो. ओके, थँक्यू सर. सर, माझा पुन्हा एक प्रश्न होता. बोला ना. आम्ही सर कापूस उत्पादक शेतकरी आहे, तर आमच्या ज्या कपाशीचे जे वेचणी होतात त्याच्यानंतर ज्या पराठ्या उरतात त्याचा आम्हाला अपारंपरिक ऊर्जेच्या स्रोतात काही वापर करता येईल का? आता बरेचसे शेतकरी ज्या काही शेतामधून निघणाऱ्या ज्या काही पराठे आहे त्या स्वतः ते काय करतात की काही प्रमाणामध्ये ते चुलीमध्ये जाळण्यासाठी वापरतात आणि जास्त जर असलं तर ते स्वतःच पेटून देतात. आणि परंतु याचा आपण चांगला कार्यक्षमरित्या वापर आपण करू शकतो. आता हे तुम्ही ब्रिकेटिंग किंवा पॅलेटिंग तुम्ही हे शब्द ऐकले असेल, तर याची आता हा जो काही कृषी अवशेष आहे या कृषी अवशेषापासून तुम्ही ब्रिकेट्स किंवा पॅलेट्स करू शकता आणि याच्या मशीन देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर ह्या ज्या पराठे आहे किंवा पराठ्या म्हणा, तुराट्या म्हणा किंवा सोयाबीनचं जे काढ आहे तर याच्यापासून डायरेक्ट तुम्ही ब्रिकेट्स करू शकता. आता अकोला MIDCमध्ये बऱ्याचशा अशा इंडस्ट्री आहे की त्या सोयाबीनचं काढ किंवा जे आपलं ॲग्रो
शेतीमधून निघणारा जो काळी कचरा आहे याचा उपयोग करून ब्रिकेट्स तयार करतात. आणि हे जे काही ब्रिकेट्स आहे हे जे आपल्या ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे याच्या फर्नेसमध्ये हे जाळण्यासाठी वापरतात. हे बॉयलरमध्ये हे फ्युएल म्हणून म्हणजे याचा वापर इंधन म्हणून करतात आणि त्याची वाफ तयार करतात आणि ह्या वाफेचा उपयोग मग पुढचं इंडस्ट्री ते रन करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. परंतु आपलं हे जे तुम्ही जे म्हटलं की पराठे जे आहे तर पराठ्यापासून देखील आपण कमी आकाराचे पॅलेट्स म्हणजे आता हे जे ब्रिकेट जे आहे याचा आकार हे 30 mm वर राहतो आणि इंडस्ट्रियल ब्रिकेट जी आहे ही 70 ते 80 किंवा 90 mm ह्या साईजची राहते. परंतु पॅलेट्स जे आहे 20 mm 10 mm किंवा 8 mm आणि याचा कार्यक्षम वापर अशा पॅलेट जर तुम्ही तयार केल्या तर त्याचा उपयोग तुम्ही आपल्या ज्या काही सुधारित शेगड्या आहेत त्या सुधारित शेगड्यांमध्ये त्या जाळ्यासाठी तुम्ही करू शकता किंवा त्या तुम्ही इंडस्ट्रीमध्ये देखील आपण याचा वापर करू शकतो. तर तो एक चांगला उपक्रम म्हणजे ग्रामीण भागामध्ये रोजगारासाठी हा होऊ शकतो. त्यासाठी फक्त तुम्हाला एक पॅलेटिंगची मशीन घ्यावं लागेल आणि ह्या काही पराठे जे आहे पराठ्या त्याचं तुम्हाला पॅलेट्स तयार करण्या अगोदर त्याला तुम्हाला त्याचा बारीक चुरा करावा लागेल. त्याची एक तुम्हाला ती मशीन देखील तुम्हाला घ्यावं लागेल. तर एक चांगला असा उपक्रम रोजगाराच्या संधी यातून आपल्याला निर्माण होऊ शकतात. चांगलं सर, आपल्याला ही मशीन पाहता येईल का सर? आपल्या इथं विद्यापीठात आहे का सर? विद्यापीठामध्ये आम्ही ही मशीन आहे तयार केलेली आहे. आता ही इलेक्ट्रिकली ऑपरेटेड जी मशीन होती ही आम्ही ट्रॅक्टर ऑपरेटेड मशीन तयार केली आहे कारण बऱ्याचशा गावामध्ये इलेक्ट्रिसिटीचा सोर्स नसतो. मग आम्ही ही जी मशीन आहे ही आम्ही ट्रॅक्टर ऑपरेटेड मशीन अशी तयार केली आहे की ही ट्रॅक्टरवरच चालेल आणि तो शेतकरी देखील स्वतःचं हे जे असं इंधन आहे स्वतः तयार करू शकेल. तशी मशीन तुम्ही बघू शकता विद्यापीठात येऊन. आमच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभाग आहे, तिथे तुम्ही अवश्य भेट द्या. तुम्हाला याचं आम्ही प्रात्यक्षिक देखील दाखवू. धन्यवाद सर, धन्यवाद. आपल्या प्रश्नाचं समाधान झालं असेल अशी आशा आहे दादा. आकाशवाणी अकोला येथे संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू. तर अगदी विस्तृत अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्नाचं समाधान आपल्या शेतकरी बंधूच्या झालेलं आहे. सर, आपण सिंचन, आपल्याला आणखी एक संपर्क होतोय तो आपण घेऊया. हॅलो हॅलो, अकोला आकाशवाणी. आकाशवाणी अकोला येथे संपर्क झालेला आहे आपला किसानवाणी या कार्यक्रमामध्ये. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमासाठी. काय नाव आपलं? ते आज ते सुरेंद्र काडबांडे सरांचे हे होता ना? बरोबर. आज कृषी क्षेत्रामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा कार्यक्षम वापर या विषयावरती आपले काही प्रश्न असतील तर डॉक्टर सुरेंद्र काळबांडे सर आपल्यासोबत आहेत आपल्या प्रश्नांचं समाधान करण्याकरिता. आपण आपला प्रश्न सरांना विचारूच शकता. तत्पूर्वी आम्हाला आपलं नाव सांगा. तालुका आहे धारणी, गाव आहे सोनावर्डी. अच्छा, आणि आपलं नाव काय? सुभाष चिलात्रे. अच्छा, तर सर आहेत आपल्या बरोबर, आपण त्यांना प्रश्न विचारू शकता. हा बोला, काय प्रश्न आपला? सर, मी सुभाष चिलात्रे बोलतोय धारणीहून, अमरावती जिल्हा. आपल्याला ते शेतात लावायचं हे होतं ना ते प्राणी प्रतिबंधक यंत्र, तर त्याच्याविषयी माहिती पाहिजे होता सर. या अगोदरच या संदर्भात एक प्रश्न आला होता, त्यांना मी माहिती दिली आहे. तर हे असं यंत्र प्राणी प्रतिबंधक यंत्र आम्ही विकसित केलेलं आहे आणि ते तुम्ही विद्यापीठात येऊन बघू शकता आणि ते मार्केटमध्ये देखील उपलब्ध झालेलं आहे. तर ते हे सौर ऊर्जा आधारित यंत्र आहे आणि हे यंत्र जर तुम्ही शेतामध्ये लावलं तर 2 एकरापर्यंत तुम्ही म्हणजे एक यंत्र 2 एकरपर्यंत काम करते आणि त्याची किंमत 5,500 ते 6,000 रुपये आहे. आणि जे काही जंगली जनावर आहे त्यांना त्या आपल्या शेतापासून दूर ठेवण्यासाठी याचा आपण उपयोग करू शकतो आणि हे सोलर एनर्जीवर काम करते. मग ते लावलं की जनावर येत नाही ना सर शेतात येत नाही जनावर, दूर पडतात ते. धन्यवाद सर, तुम्ही ना माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. आकाशवाणी अकोला येथे संपर्क केल्याबद्दल धन्यवाद दादा. मॅडम. तर आपल्या शेतकरी बंधूंच्या प्रत्येकच समस्यांचे निराकरण अगदी विस्तृतरित्या आपण करत आहात सर. आता सरते शेवटी ऊर्जा कार्यक्षमता, आपल्याला सरते शेवटी सुद्धा एक संपर्क होतो आहे, आपण तो घेऊयात. हॅलो, अकोला आकाशवाणीचा नंबर आहे का? बरोबर, आकाशवाणी अकोला येथे संपर्क झालेला आहे आपला किसानवाणी या कार्यक्रमाकरिता. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये. आपलं नाव काय? मी महेंद्र बोराळे बोलतो मॅडम, मोताळा, जिल्हा बुलढाणा इथून. अच्छा, तर आज कृषी क्षेत्रामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा कार्यक्षम वापर याविषयी आपल्या मनात जर काही प्रश्न असतील तर आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याकरिता डॉक्टर सुरेंद्र काळबांडे सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना प्रश्न विचारू शकता.
हो, नमस्कार सर. हां, नमस्कार. आपला प्रश्न विचारा. सर, मला म्हणजे हे सोलार ड्रायर जे आहे ना, तर याच्यामध्ये हळदचं समजा ड्रायिंगसाठी थोडंसं मार्गदर्शन पाहिजे होतं सर. अच्छा, आता पारंपरिक पद्धतीमध्ये हळद पहिले आपण उकडतो किंवा ते बॉयलरमध्ये त्याचं आपलं स्टीमिंग झाल्यानंतर आणि त्यानंतर आपण वाळायला टाकतो. तर याच्यामध्ये तुम्हाला वेळ जास्त लागतो, परंतु काय हळदीची म्हणजे क्वांटिटी खूप जास्त राहते. तर ते बरेचसे शेतकरी हे उघड्यावरच ते वाळवतात उन्हामध्ये आणि त्याला म्हणजे 15 दिवसपर्यंत ते वाळवणं सुरू राहते. आणि त्या काळात जर काही समजा अचानक काही पाऊस आला, वादळी पाऊस आला, तर ते शेतकऱ्यांचं नुकसान होते. तर यासाठी मी अगोदर सांगितलं आहे की सोलर टनेल ड्रायर, तर याच्यावर हा एक पर्याय आहे, पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला अशी काही वाळवणी करायची असेल, ज्याचं ड्रायिंग करायचं असेल, तर तुम्ही हे सोलर टनेल ड्रायर वापरून तुम्ही हे हळद जी आहे तर ही तुम्ही वाळवू शकता. आणि याच्यामध्ये तापमान जास्त होत असल्यामुळे तुम्हाला हा वाळवायचे जे तास आहे हे कमी होतील, म्हणजे दिवस देखील कमी होतील, तुमचे दिवस वाढतील, याच्यामध्ये दिवस कमी होतील. तर सोलर टनेल ड्रायर आहे, तर ते तुम्ही वापरू शकता मोठ्या प्रमाणात. याचं म्हणजे साईज वगैरे कशी, म्हणजे साधारण समजा किती क्विंटलसाठी आपण किती साईज असावी थोडंसं? आता याच्यामध्ये आम्ही जे ड्रायर लावलेले आहे हे 3 मीटर बाय 8 मीटर किंवा आपल्या आवश्यकतेनुसार याची साईज तुम्ही कमी जास्त करू शकता. तुमची रिक्वायरमेंट ज्या प्रकारची आहे त्यानुसार तुम्ही ही कमी जास्त करू शकता. आता फक्त हळदीसाठीच नाही, बाकीचे पण समजा काही तुम्हाला मिरची वाळवायची असेल, आता काही भागामध्ये मिरची वाळवायची असते, किंवा काही भगिनी आहेत ते आपले हे गृहउद्योगमध्ये काही आपले तयार करतात पापड किंवा बाकीच्या, तर यासाठी देखील आपण कुरड्या ह्या देखील आपण त्याच्यामध्ये चिप्स आहे, आवळा कँडी आहे, हे देखील आपण याच्यामध्ये वाळवू शकतो. म्हणजे तुम्हाला जर मोठ्या प्रमाणामध्ये जर वाळवायचं असेल तर आपण हे सोलर टनेल ड्रायरचा वापर कार्यक्षमरित्या करू शकतो. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे की तुमची क्वालिटी ही चांगली राहते, गुणवत्ता कायम राहते, त्याच्यावर धूळ बसणार नाही आणि बाकी त्रास तुम्हाला होणार नाही. यासाठी तुम्ही कृषी विद्यापीठामध्ये भेट द्या, तुम्हाला याची सखोल माहिती आम्ही देऊ. हो सर, हो सर, ठीक आहे. धन्यवाद सर. धन्यवाद दादा, आकाशवाणी अकोला येथे संपर्क केल्याबद्दल. धन्यवाद मॅडम. तर आज आपला जो प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा फोन इन कार्यक्रम होता, याला जो उत्तम असा प्रतिसाद आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बंधू यांचा संपर्क होऊन मिळालेला आहे, तो या विषयाबद्दल जाणून घेण्याची जी शेतकऱ्यांची इच्छाशक्ती आहे ते दाखवतोय सर. आणि आज शेतकरी बंधूंनी जे काही प्रश्न विचारले, त्यांच्या ज्या काही समस्या होत्या या विषयासंबंधी, त्यांचे अत्यंत सुंदर निराकरण आपण या ठिकाणी केलेले आहे. धन्यवाद. त्यामुळे आज आपण आकाशवाणी अकोला येथे भेट दिली आणि आपल्या शेतकरी बंधूंसोबत हा जो संवाद साधला आणि त्यांना जे मार्गदर्शन कृषी क्षेत्रामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा कार्यक्षम वापर याविषयी केले, त्याबद्दल मी आपले आभार मानते सर. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण ऐकलात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा फोन इन कार्यक्रम. आपल्या शेतकरी बंधू भगिनींच्या प्रश्नांचे समाधान करण्याकरिता आमंत्रित तज्ज्ञ होते डॉक्टर सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. आणि विषय होता कृषी क्षेत्रामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा उपयोग. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो,
कार्यक्रमामध्ये यानंतर वेळ झालेली आहे हवामान वृत्त जाणून घेण्याची. तेव्हा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त जाणून घेऊया आजचे हवामान वृत्त. कमाल तापमान 41.2 अंश सेल्सिअस, किमान तापमान 29.8 अंश सेल्सिअस, प्रखर सूर्यप्रकाश 7.5 तास, वाऱ्याचा ताशी वेग 1.5 किलोमीटर प्रति तास, सकाळची सापेक्ष आर्द्रता 38%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 18% आणि बाष्पीभवन 12.7 मिलीमीटर. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण जाणून घेतले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे हवामान वृत्त. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. तर शेतकरी बंधू भगिनींनो, याचसह आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी याला निरोप देण्याची वेळसुद्धा जवळ आलेली आहे. आपल्याला कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या सर्व प्रतिक्रियांचे मनापासून स्वागत. आपण आपल्या प्रतिक्रिया पत्रांद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तेव्हा सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी संपदा ढोके आपली रजा घेते. नमस्कार. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी.